दिवसाची सुरुवात कशी होते यावर आपला संपूर्ण दिवस अवलंबून असतो असं म्हणतात. पण याची सुरुवात एका अगदी साध्या, जवळजवळ निरर्थक वाटणाऱ्या कृतीने होऊ शकते का? म्हणजे समजा सकाळी उठल्या उठल्या आपलं अंथरूण नीटनेटके घातल्याने आपलं आयुष्य बदलू शकतं. इतकंच नाही तर जग बदलण्याची ताकदही त्यात असू शकते. ही कल्पना आहे अमेरिकेचे नेव्ही सील ॲडमिरल विल्यम एच मॅक्रेवेन यांची. त्यांच्या एका प्रसिद्ध भाषणामुळे ही कल्पना जगभर पोहोचली. त्यांच्या मते दिवसाची सुरुवात एका छोट्याशा यशस्वी कामाने केली तर मोठ्या गोष्टी आपोआप घडू लागतात. आज आपण याच विचाराच्या जरा मुळाशी जाणार आहोत. हो, पण गंमत अशी आहे की ह्या साध्या वाटणाऱ्या कल्पनेवर एक खूप खोलवर विचार करायला लावणारी टीकाही केली जाते. अच्छा. हो, म्हणजे काही जणांच्या मते अंथरूण घालण्यासारख्या छोट्या गोष्टी महत्त्वाच्या असल्या तरी त्यातून खऱ्या अर्थाने वैयक्तिक विकास किंवा ज्याला आपण शहाणपण म्हणू ते मिळतं का? की मग सकाळच्या त्या मौल्यवान वेळेचा उपयोग आपण अधिक चांगल्या कामासाठी करू शकतो, जसं की ध्यान किंवा काही विशिष्ट मानसिक व्यायाम. बरोबर. म्हणजे एका बाजूला आहे सैनिकी शिस्तीतून आलेला एक अतिशय व्यावहारिक दृष्टिकोन आणि दुसऱ्या बाजूला आहे एक तात्विक प्रश्न. मला वाटतं आजची चर्चा खूप रंजक होणार आहे. चला तर मग या दोन्ही बाजू समजून घेऊया. चला, ॲडमिरल मॅक्रेवेन यांच्या मूळ कल्पनेपासून सुरुवात करूया. त्यांनी 2014 मध्ये टेक्सास युनिव्हर्सिटीमध्ये एक भाषण दिलं होतं, जे प्रचंड व्हायरल झालं. हो, खूप गाजलं ते. त्यांचा संदेश साधा होता, जर तुम्हाला जग बदलायचं असेल तर स्वतःचं अंथरूण घालण्यापासून सुरुवात करा. हे ऐकल्यावर सुरुवातीला थोडं हसू येतं नाही का? म्हणजे जग बदलणं आणि अंथरूण घालणं याचा काय संबंध? अगदी. पण त्यांच्या विचारांमागे एक ठोस मानसशास्त्र आहे. ते म्हणतात की जेव्हा तुम्ही सकाळी उठून तुमचं अंथरूण व्यवस्थित घालता तेव्हा तुम्ही दिवसातलं पहिलं काम यशस्वीपणे पूर्ण केलेलं असतं. ओके. दिवसाची पहिली टिकमार्क. बरोबर. यामुळे तुम्हाला एक छोटासा अभिमान वाटतो आणि मग दुसरं काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. दिवसाच्या अखेरीस हे एक छोटंसं काम अनेक यशस्वी कामांमध्ये रूपांतरित झालेलं असतं. म्हणजे एक छोटीशी सवय एका मोठ्या सकारात्मक बदलाची सुरुवात ठरू शकते. म्हणजे ही फक्त एक सवय नाही तर एका मोठ्या जीवनशैलीचा पाया आहे असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच. ही केवळ एक कृती नाही तर एक मानसिकता आहे. आणि माहितीये का, या एका कल्पनेवर आधारित त्यांनी नेव्ही सील प्रशिक्षणात शिकलेले 10 महत्वाचे नियम सांगितले आहेत. 10 नियम? हो, ते नियम म्हणजे शिस्त, धैर्य आणि चिकाटी यांसारख्या गुणांचं सार आहेत. आता आपण एका एका करून पाहण्याऐवजी त्यांना काही गटामध्ये विभागू शकतो का बघूया? हो, ते जास्त सोपं जाईल. नाहीतर 10 नियम लक्षात ठेवणं कठीण आहे. अगदी. तर पहिला गट आहे वैयक्तिक शिस्त आणि जबाबदारीचा. या दिवसाची सुरुवात एक काम पूर्ण करून करा, हा तर आलाच. तो तर मूळ विचार आहे. दुसरा गट आहे संघर्षाला सामोरे जाण्याचा. यात ते सांगतात की आयुष्य नेहमीच सोपं किंवा न्याय्य नसतं, तरीही पुढे जात राहा. आणि हा महत्वाचा आहे, अपयश तुम्हाला अधिक मजबूत बनवू शकतं. हे तर आपण नेहमी ऐकतो, पण सैनिकी प्रशिक्षणाच्या संदर्भात याला एक वेगळं वजन येतं. बरोबर. तिसरा गट आहे धाडस आणि पुढाकार घेण्याचा. यात मोठं धाडस करा आणि दादागिरी करणाऱ्यांना सामोरे जा यांसारखे नियम येतात. आणि मला वाटतं शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा गट आहे तो म्हणजे इतरांशी असलेलं आपलं नातं. कारण कोणतीच गोष्ट एकट्याने होत नाही. अगदी बरोबर. तुम्ही अचूक मुद्दा पकडला. त्यात ते म्हणतात की कोणतंही मोठं काम एकट्याने पूर्ण होऊ शकत नाही, तुम्हाला लोकांची मदत लागेल. हो. तर की अंथरूण घालणं हे या सगळ्या मोठ्या मूल्यांचं एक लहानसं प्रतीक आहे. खरंय. या विचारांचा लोकांवर किती खोल परिणाम होतो याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे एका व्यक्तीने सोशल मीडियावर लिहिलं होतं. अच्छा. हो. तो म्हणतो, माझी काही वर्ष खूप कठीण गेली, पण त्यातून मी अधिक मजबूत झालो. ॲडमिरल मॅक्रेवेन यांचे नियम वाचताना मला जाणवलं की हेच ते धडे आहेत जे मी माझ्या प्रवासात शिकलो. आणि तो पुढे म्हणतो, मी आधी कधीच अंथरूण घालत नसे, पण आता रोज घालतो. हे वाचून त्या छोट्या कृतीचं महत्त्व खरंच जाणवतं. म्हणजे त्या व्यक्तीसाठी ती कृती फक्त एक सवय नाही, तर त्या सगळ्या संघर्षाचं आणि विजयाचं प्रतीक बनली आहे. अगदी. पण हे सगळं ऐकायला खूप प्रेरणादायी वाटतं. एक छोटीशी सवय लावली आणि आयुष्यात सकारात्मक बदल घडायला लागले. पण मला एक शंका येते. समजा अंथरूण घालण्याऐवजी मी रोज सकाळी एक उत्तम कॉफी बनवण्याची सवय लावली तर? चांगला मुद्दा आहे. तेही एक काम यशस्वीपणे पूर्ण केल्यासारखंच आहे. मग अंथरूण घालण्यात असं काय विशेष आहे? आणि मला वाटतं याच मुद्द्यावरून यावर टीका सुरू होते, नाही का? तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडला आहे. टीकाकारांचा मूळ प्रश्न हाच आहे.
ठीक आहे, लहान गोष्टी महत्वाच्या असतात, पण कोणत्या लहान गोष्टी? कोणत्या? हो. प्रश्न असा आहे की अंथरूण घालणं, बेल्ट बकल चमकवणं किंवा मोजे इस्त्री करणं यांसारख्या गोष्टींचा आपल्या वैयक्तिक उत्कर्ष किंवा समृद्धीशी, ज्याला आपण फ्लरिशिंग म्हणू शकतो, त्याच्याशी थेट संबंध आहे का? म्हणजे या गोष्टी आपल्याला एक चांगली, टापटीप व्यक्ती बनवतील यात शंका नाही, पण एक शहाणी व्यक्ती बनवतील का? बरोबर. तोच शब्द आहे शहाणी. टीकाकारांच्या मते सकाळच्या वेळी अशा गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी ज्याचा थेट आपल्या मानसिक आणि बौद्धिक विकासाशी संबंध आहे, अशा गोष्टी का करू नयेत? उदाहरणार्थ, जसं की 10 मिनिटे ध्यान करणं किंवा एखादा तात्विक विचार वाचून त्यावर मनन करणं. ह्या कृतींमुळे आपल्याला आंतरिक शांती, स्पष्टता आणि सहानुभूती यांसारखे गुण विकसित करायला मदत होऊ शकते. अंथरूण घातल्याने घर नक्कीच नीटनेटके दिसेल, पण त्यामुळे आपलं मन किती शांत होतं हा खरा प्रश्न आहे. इथे एक मजेदार तुलना केली गेली आहे, जी या टीकेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवते. कोणती? ती अशी की जेव्हा तुम्ही एक आदर्श ज्ञानी व्यक्तीची कल्पना करता, तेव्हा ती व्यक्ती कशी दिसते? ॲडमिरल मॅक्रेव्हनसारखी एकदम टॉपटीप इस्त्रीचे कपडे घातलेली आणि शिस्तबद्ध, की सॉक्रेटिससारखी थोडीशी अस्ताव्यस्त, विचारात गढलेली आणि बाह्य गोष्टींची फारशी पर्वा न करणारी? वा, हा खूपच महत्वाचा मुद्दा आहे. याचा अर्थ असा नाही की टापटीप असणं चुकीचं आहे. नाही नाही, अजिबात नाही. पण शहाणपणाचा संबंध बाह्य शिस्तीशी असतो की आंतरिक साधनेशी, हा खरा प्रश्न आहे. आपण कशाला जास्त महत्त्व देतो, दिसण्याला की असण्याला? ते दिलं गेलं असेलच. हो, नक्कीच. कारण शेवटी तत्वज्ञान कितीही महत्वाचं असलं तरी ते रोजच्या जगण्यात उतरवणं सोपं नसतं. हो, आणि ते उत्तर खूपच मूलभूत आणि मानसशास्त्रावर आधारित आहे. ते असे की बहुसंख्य लोकांना कोणती गोष्ट करायला जास्त सोपी वाटेल. ध्यान करणं, ज्यात सुरुवातीला लक्ष लागत नाही, मनात हजार विचार येतात आणि अनेकदा अपयश आल्यासारखं वाटू शकतं. की अंथरूण घालणं, ज्यात यश मिळण्याची जवळजवळ 100% हमी आहे. बहुतेक लोक अंथरूण घालणंच निवडतील, अगदी. कारण ते एक साधं, सोपं आणि डोळ्यांना दिसणारं काम आहे. हो, पूर्ण झालं की दिसतं. अगदी. आणि या छोट्याशा यशाचा एक कॅस्केड इफेक्ट होऊ शकतो. मानसशास्त्रात याला स्मॉल विन्स म्हणतात. स्मॉल विन्स. हो, जेव्हा आपण एखादं छोटंसं काम यशस्वीपणे पूर्ण करतो, तेव्हा आपल्या मेंदूत डोपामाइन नावाचं रसायन स्रवतं, ज्यामुळे आपल्याला चांगलं वाटतं आणि पुढचं काम करण्याची प्रेरणा मिळते. अच्छा, हाच तो स्मॉल विन्सचा परिणाम आहे जो आपण चेकलिस्ट वापरताना अनुभवतो. यादीतील एखादी छोटीशी गोष्ट, जसं की दुकानातून दूध आणणे, पूर्ण केल्यावर जी एक समाधानाची भावना येते. हो, तीच भावना, ती आपल्याला पुढच्या मोठ्या कामासाठी तयार करते. अंथरूण घालण्याचंही तसंच आहे. हा मुद्दा पटण्यासारखा आहे, पण यावरही एक प्रश्नचिन्ह उभं केलं गेलं आहे एका काल्पनिक प्रयोगाद्वारे. हा प्रयोग प्रत्यक्ष झाला नाही, पण तो एक विचारप्रवर्तक प्रयोग आहे. मला ही कल्पना खूपच आवडली. हो, ती कल्पना खरंच खूप रंजक आहे. काय आहे ती कल्पना? ती कल्पना अशी आहे, समजा आपण काही लोकांना 6 गटांमध्ये विभागलं आणि त्यांना वर्षभर वेगवेगळ्या सूचना दिल्या. ओके, 6 गट. पहिला गट रोज अगदी अचूकपणे सैनिकी शिस्तीत अंथरूण घालेल, चादरीत एकही सुरकुती नाही. एकदम परफेक्ट. दुसरा गट फक्त अंथरूण घालेल, कसंही घातलं तरी चालेल, फक्त ते पसरलेलं नसावं. ठीक आहे, म्हणजे फक्त टापटीप. तिसरा गट रोज मोजे इस्त्री करेल, ही सुद्धा एक शिस्त लावणारी कृती आहे की नाही? हो, तीही आहे. चौथा गट रोज 10 मिनिटे ध्यान करेल. पाचवा गट रोज 10 मिनिटे हायरोक्लेस सर्कल नावाचा एक मानसिक व्यायाम करेल. हायरोक्लेस सर्कल, हा नवीन शब्द आला. यावर आपण बोलूया. हो, नक्कीच. आणि 6वा गट काहीच करणार नाही, तो आपला कंट्रोल ग्रुप असेल. आता खरा प्रश्न येतो. वर्षभरानंतर शहाणपण, दयाळूपणा, धैर्य आणि आत्मसंयम या गुणांमध्ये कोणत्या गटात सर्वाधिक सुधारणा दिसून येईल असं वाटतं? ज्यांनी हा प्रयोग सुचवला त्यांच्या मते निकाल खूपच स्पष्ट असेल. काय असेल अंदाज? त्यांचा अंदाज असा आहे की ध्यान करणारा चौथा गट आणि हायरोक्लेस सर्कलचा सराव करणारा 5वा गट या दोघांमध्ये सर्वाधिक सुधारणा दिसेल. का? असं का वाटतं त्यांना? कारण या दोन्ही कृती थेट आपल्या आंतरिक गुणांवर काम करतात, आपल्या विचारांना आणि भावनांना आकार देतात. अच्छा. आणि अंथरूण घालणाऱ्या गटांचं काय? त्यांच्या मते अंथरूण घालणाऱ्या पहिल्या, दुसऱ्या आणि मोजे इस्त्री करणाऱ्या तिसऱ्या गटात अगदी थोडा फरक पडेल, जो कदाचित सांख्यिकीय दृष्ट्या महत्वाचाही नसेल. अरे, अर्थात हा केवळ एक अंदाज आहे, एक काल्पनिक प्रयोग आहे,
पण तो आपल्याला विचार करायला लावतो की आपण कोणत्या प्रकारच्या शिस्तीचा सराव करत आहोत. आपण फक्त बाह्य गोष्टी व्यवस्थित ठेवण्याची शिस्त लावत आहोत की आपल्या आंतरिक जगाला समृद्ध करणारी शिस्त. पण मला इथे एक वेगळा विचार सुचतोय. शिस्त ही शिस्त असते, नाही का? कदाचित अंथरूण घालण्याने जी स्वयंशिस्त लागते तीच व्यक्तीला नंतर ध्यान करण्यासाठी बसण्यास मदत करत असेल. म्हणजे एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीसाठी पाया रचत असेल. हा एक खूप चांगला प्रतिवाद आहे आणि कदाचित यातच या दोन्ही विचारांना जोडणारा दुवा सापडू शकतो. पण त्याआधी या चर्चेत आलेला हायरोक्लेस सर्कल हा नवीन आणि रंजक शब्द समजून घेऊया. हो, कारण ध्यान आपल्याला माहिती आहे, पण हायरोक्लेस सर्कल हे नावच गूढ वाटतंय. हायरोक्लिस सर्कल हा स्टोईक तत्वज्ञानातील एक अतिशय सुंदर मानसिक व्यायाम आहे. याची पद्धत खूप सोपी पण तितकीच प्रभावी आहे. स्टोईक तत्वज्ञान? हो, स्टोईक तत्वज्ञ हायरोक्लिसने ही कल्पना मांडली. याची सुरुवात तुम्ही स्वतःपासून करता. तुम्ही स्वतःच्या मनाचा आणि शरीराचा विचार करता. हे तुमचं पहिलं वर्तुळ आहे. ठीक आहे, म्हणजे सुरुवात स्वतःपासून. मी. हो, मी. त्यानंतर तुम्ही तुमच्या चिंतेचं आणि प्रेमाचं वर्तुळ हळूहळू मोठं करता. दुसऱ्या वर्तुळात तुम्ही तुमचे आई-वडील, भाऊ-बहीण, जोडीदार आणि मुलं यांना सामील करता. अच्छा, म्हणजे आपलं कुटुंब. हो. तिसऱ्या वर्तुळात तुमचे इतर नातेवाईक येतात. चौथे वर्तुळात तुमचे मित्र, शेजारी आणि तुमच्या शहरातले लोक येतात. म्हणजे आपण हळूहळू आपल्या जवळच्या लोकांकडून समाजाकडे जातोय. मी पासून आम्हीपर्यंतचा प्रवास. अगदी बरोबर. आणि हा प्रवास इथेच थांबत नाही. हे वर्तुळ आणखी मोठं करून तुम्ही तुमच्या देशातील लोकांचा, मग संपूर्ण मानवजातीचा, संपूर्ण मानवजात. आणि शेवटी संपूर्ण निसर्गाचा, प्राणी, पक्षी, झाडं, नद्या या सर्वांचा विचार करता. वा. या व्यायामाचा उद्देश हा आहे की बाकीचं जगही आपल्या इतकंच महत्वाचं आहे याची स्वतःला सतत आठवण करून देणं. आपण स्वतःच्या छोट्या जगात अडकून न राहता आपलं इतरांशी आणि निसर्गाशी काय नातं आहे याची जाणीव करून घेणं, हा सहानुभूती आणि वैश्विक जोडणीचा एक सराव आहे. ही कल्पनाच किती सुंदर आहे. म्हणजे कामावरच्या एखाद्या कठीण मीटिंगमध्ये जाण्याआधी जर हा विचार केला की समोरची व्यक्तीसुद्धा या मोठ्या वर्तुळाचा एक भाग आहे, तर कदाचित त्या व्यक्तीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून जाईल. अगदी. ही कल्पना ऐकून एका व्यक्तीने म्हटलं होतं, हे खूपच प्रभावी आहे. कदाचित मी याचा माझ्या दैनंदिन सरावात समावेश करायला हवा. यावरून कळतं की हा विचार किती खोलवर परिणाम करू शकतो. आणि हेच या दोन दृष्टिकोनांमधला फरक स्पष्ट करतं. अंथरूण घातल्याने आपल्याला एक प्रकारची बाह्य शिस्त आणि दिवसाची यशस्वी सुरुवात मिळते. तर हायरोक्लेस सर्कल आपल्याला अधिक विचारी, सहानुभूतीशील आणि जगाशी जोडलेलं बनवू शकतं. तर आज आपण एका साध्या कृतीपासून सुरुवात केली, अंथरूण घालणे. आणि या चर्चेतून आपण शिस्त, यश आणि वैयक्तिक विकासाच्या दोन पूर्णपणे भिन्न मार्गांपर्यंत पोचलो. एका साध्या प्रश्नाने आपल्याला किती खोलवर विचार करायला लावलाय. बरोबर. एका बाजूला ॲडमिरल मॅक्रेवन यांचा कृतीवर भर देणारा अतिशय व्यावहारिक दृष्टिकोन आहे. लहान मूर्त यश मोठ्या कामगिरीसाठी प्रेरणा देतात. हा मार्ग अशा लोकांसाठी खूप प्रभावी ठरू शकतो ज्यांना आयुष्यात सुसूत्रता आणायची आहे, ज्यांना एक सुरुवात हवी आहे. हो, ज्यांना कुठून तरी सुरुवात करायची आहे त्यांच्यासाठी. हो. तर दुसऱ्या बाजूला एक तात्विक दृष्टिकोन आहे, जो म्हणतो की आपण ज्या सवयी लावतो त्यामागील हेतू आणि त्याचा परिणाम अधिक महत्त्वाचा आहे. म्हणजे प्रश्न हा नाही की कोणता मार्ग बरोबर आहे किंवा चुकीचा आहे. मला वाटतं खरा प्रश्न असा आहे की आपल्या सध्याच्या गरजेनुसार आणि ध्येयांनुसार कोणता मार्ग अधिक प्रभावी आहे. अगदी. आणि तुम्ही मगाशी जो मुद्दा मांडला होता तो इथे खूप महत्त्वाचा ठरतो. कोणता? की कदाचित हे दोन्ही मार्ग एकमेकांना पूरक असू शकतात. कदाचित अंथरूण घालण्यासारख्या लहान सोप्या कृतीतून मिळणारी स्वयंशिस्त हीच ती पहिली पायरी आहे, जी आपल्याला ध्यान किंवा हायरोक्लेस सर्कलसारख्या अधिक कठीण आंतरिक साधनेसाठी तयार करते. बरोबर. म्हणजे असं होऊ शकतं की जी व्यक्ती रोज सकाळी उठून आपला अंथरूण घालू शकत नाही, ती 10 मिनिटं शांत बसून ध्यान तरी कसं करू शकेल. कदाचित मेक युअर बेड ही सुरुवात आहे आणि हायरोक्लियस सर्कल हे अंतिम ध्येय. बाह्य शिस्तीतून आंतरिक शांतीकडे जाणारा हा एक प्रवास असू शकतो. ही एक अतिशय सुंदर सांगड आहे. आपण याला सवयींची शिडी म्हणू शकतो. प्रत्येक पायरी महत्त्वाची आहे. पहिली पायरी तुम्हाला दुसरीवर चढायला मदत करते. म्हणजे दोन्हीपैकी एक निवडण्याची गरज नाही. अजिबात नाही. त्यामुळे अंथरूण घालणं हे कमी महत्त्वाचं नाही, तर ते एका मोठ्या प्रवासाची सुरुवात असू शकतं. आणि जाता जाता एक शेवटचा विचार.
आपण आपल्या दैनंदिन जीवनातील लहान सहान सवयींचा इतका बारकाईने विचार करतो का? नाही करत बहुतेकदा. या सवयी केवळ आपली कार्यक्षमता वाढवतात की त्या नकळतपणे आपली मूल्य आणि आपण एक व्यक्ती म्हणून कोण बनू इच्छितो यालाही आकार देतात? अंथरूण घालण्यापासून ते विश्वाचा विचार करण्यापर्यंत प्रत्येक छोटी निवड आपल्या मोठ्या प्रवासाचा एक अविभाज्य भाग असते. आपण कोणती निवड करत आहोत? आणि हो, जर तुम्हाला आमच्या ह्या चर्चा आवडत असतील आणि असेच रंजक विषय ऐकायचे असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे असेच विचार तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयासोबत.